नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। मी धैर्यशील लेघे। माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ ऐश्वर्या जयसिंग सोळंके यांचा ग्रामपंचायततर्फे भव्य सत्कार करण्यात आला। संस्था मोहखेडच्या वतीने जिल्हाभरात विविध उपक्रम राबवले जातात। गरजू आणि अंध अपंग व्यक्तीसाठी मोफत वैद्यकीय उपचार मोहीम राबवली जाते। शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत पात्रुड येथे शिबिर घेण्यात आले असता सौ ऐश्वर्या सोळंके यांनी शिबिरास भेट दिली। यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच मोमीन नौशाद यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात एकनाथ मस्के, डॉक्टर वशीम मनसबदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी भागवत भुजबळ यांनी केले, तर आभार यशोदा गोरे मॅडम यांनी मानले। कार्यक्रमात गावकऱ्यांनी ऐश्वर्या सोळंके यांनी पात्रुड सर्कलमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली। यावेळी ऐश्वर्या सोळंके यांनी समाज हिताचे कार्य यापुढेही चालू ठेवण्याचे आश्वासन देत आगामी काळात पात्रुड सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे घेण्यात येतील अशी माहिती दिली। कार्यक्रमाला गावातील दीपक नाना शिंदे, प्राध्यापक बालासाहेब येवले, शेख बासितभाई यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांची उपस्थिती होती। पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट। वेगवेगळ्या कार्यक्रमाचं कालपासून जे गावामध्ये आयोजन करण्यात आलं होतं त्याची एक प्राथमिक चर्चा करण्यासंदर्भात आदरणीय ऐश्वर्याताई इथं आलेले आहेत। त्याचबरोबर या गावातील आपल्या सरपंच, आमच्या भगिनी आदरणीय नौशाद लक्कीभाई मोमीन, आपले माजी उपसभापती डॉक्टर मनसबदार, निसाभाई डायरेमिया साहेब, बासितभाई, दीपक नाना शिंदे, सर्व ग्रामपंचायतचे मेंबर, सर्व सहकारी। खरं पाहिलं तर अनेक दिवसापासून जयसिंग भाई आणि प्रकाश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळे विकासाचे कामं पात्रुडमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या वतीने करून घेतलेले आहेत। त्यात इतर पक्षाच्या वतीनं आपल्या गावामध्ये आजपर्यंत तरी कुठला निधी भरघोसपणाने कुणी दिलेला नाही। एकमेव आपल्याला जे सोळंके घराणं आहे त्या घराण्याकडे आशा ठेवून आपण प्रत्येक गावातली मोठी समस्या असो किंवा छोटी समस्या असो ती त्यांच्यामार्फत आपण सोडून घेतलेली आहे। उदाहरणार्थ आप्पापासून तर आणि दादापासून तर त्यांचा वारसा आता जयसिंग भैया समर्थपणे माजलगाव मतदारसंघाचा चालवत आहे। आणि त्यांच्याच कुटुंबातल्या महिला म्हणून मंगलाताई असतील किंवा आता ऐश्वर्याताई असतील, पल्लवीताई असतील, या पण वारंवार आपल्या मतदानाच्या दरम्यान असो किंवा वेगवेगळ्या अडीअडचणीच्या माध्यमातून ते लोकांना भेटण्याचा एक सातत्याने त्यांचे प्रयत्न असतात। प्रथम मी धारूर तालुक्यापासून सगळं काम आपलं कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेपासून आपण चालू केलं, रुई धारूरपासून चालू केलं। त्या दिवशी मला पहिले थोडं नर्वस वाटलं होतं, पण आज मला नाही वाटत आहे, बिकॉज तुम्ही सगळे खूप वॉर्म आहे, वेलकमिंग आहे। आणि जसं मी धारूरचं पूर्ण सर्कल कंप्लीट करून आपलं आरोग्य शिबिर, आमचे 2000+ मोतीबिंदूचे ऑपरेशनं झाले, दिव्यांगांना प्रमाणपत्राचे आपण कॅम्प्स केले, ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, KYC, अनेक कॅम्प्स आम्ही आता 4, 5, 6 वर्ष तिथे करत आहोत। आता हा आहे की माजलगाव सर्कल आपल्याला कव्हर करायचं आहे, तर पात्रुड सर्कलपासून मी चालू करते, तर ही क्लॅरिफिकेशन देते। तर मी पात्रुड सर्कलपासून आपण चालू केलं आहे आणि कालचा कॅम्प आपला खूप छान झाला। तुमचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आम्हाला। असंच सहकार्य आम्हाला करत राहा। आणि कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत आपल्याला मोतीबिंदूचे ऑपरेशन आपण आता मला मागच्या वेळेसच मी कॅम्पसोबतच डॉक्टर साहेबांना इथे पाठवणार होते, पण साहेब इथे नव्हते। पण आता येणाऱ्या पुढच्या आठवड्यात आपण इथे कॅम्प ठेवू, तिथे आपण मोफत महिलांना किंवा पुरुष कोणी पण असतील ते चेकअप करून आपण नेऊ, त्यांचे ऑपरेशन करून इथे सोडू, सगळं काही होईल। पण संस्थेमार्फत मी कधी पण तुमच्यासाठी इथे उभी आहे, राहणार आहे आणि सर्कलमध्ये तुम्ही मला सपोर्ट करत राहा। आता मला उद्यापासून जसं आज मला इथे सहकार्य केलं आहे, तुम्ही सगळेजण माझ्यापासून खूप एक्सपिरियन्स्ड आहे, तुमच्या आशीर्वादाने मला अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकता येतील, सर सांगतील, तुम्ही सगळे आहे। मी माझ्यासाठी पहिल्यांदा तुमच्या सर्वांशी संवाद होत आहे।
पण मला असं वाटते की हा संवाद, आणि मी पाहुणे नाही आहे, मी तुमची मुलगी आहे, सून आहे, मी इकडची वहिनी आहे, पण मी तुमची आहे, मी पाहुणी नाही आहे. जसं धारूरमध्ये मला आता पाहुणी म्हणून ओळखत नाही, तर इथे पण मला पुढे पाहुणी म्हणून नाही ओळखल्या जाणार. आणि असंच मला सहकार्य करत राहा. संस्थेला तुम्ही खूप छान सहकार्य केलं, याच्या पुढे पण करत राहा. आणि कुटुंब तर आहेच, आप्पा, दादा, भैया, काका तर आहेच या सगळ्या मोठ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी. पण अडीअडचणी काही असतील महिलांना, मोतीबिंदूचं किंवा आपल्याला कॅम्पसाठी कोणाला काही महिलांना कसं इश्यूज होतात, किंवा आपल्याला मेडिकलला जायला किंवा स्वतःवर खर्च करायला महिलांना वाटतं कशाला आपण खर्च करायचा, कशाला जायचं, आपण घरीच थांबू, आपलं सण करू, आपल्या मुलाबाळांना बघू. पण आपली संस्था महिलांना, गरजू महिलांना, पुरुषांना, जे गरजूवंत आहेत लोक, त्यांना मदत करते वेगळ्या वेगळ्या कारणानुसार. पण असंच ह्याच्यापुढे आम्ही करत राहू. पण मी ही माझी शेवटची नाही आहे भेट, मी येत राहणार. एकदा मी सर्कल पकडलं की मी सोडत नाही. आता धारूर सर्कल झालं की आता पात्रूरपासून आपण चालू करणार आहे. उद्यापासून माझे दौरे आहे, मला तुमच्या सर्वांशी संवाद करायचा आहे. तुम्ही मला सांगा की तुम्हाला कशी गरज आहे, कुठे मेडिकल कॅम्प आपल्याला लावू शकतो. आता महाआरोग्य शिबिर आमचं आता दुपारी माझी मीटिंग आहे डॉक्टर साहेबांसोबत की आम्हाला करायचं आहे, पण आमचं चर्चा चालू की कुठे करू. तर तुम्ही सगळं सहकार्य करा, तुम्ही सांगा की कोणत्या गावात आपण करू शकतो. आता आपण CSC सेंटर इथे लावलं, असंच आपण दुसरं कुठे लावू शकतो, कुठे जिथे CSC सेंटर नाही आहे तिथे आपण जिथे महिलांना किंवा कोणत्या आपल्या पुरुषांना, आपल्या गरजूवंत लोकांना KYC काढायला, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड यांचे खूप फायदा आहे. आभा कार्ड, ई-श्रम कार्ड कितीतरी लाखो तुम्हाला आरोग्याचे फायदा आहे. तर आम्ही या पद्धतीने संस्था मदत करते सर्वजणांना आणि याच्या पुढे करत राहणार. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. नमस्कार. आणि तसेच आमच्या ग्रामपंचायत कार्यालय पातूरच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपलं स्वागत करतो. खरं तर संस्थेविषयी तुम्ही अनेक वर्षापासून आपण काम करत आहे. कारण संस्थेच्या माध्यमातून आपण संस्था अध्यक्ष आहेत. आता ती बाकीचे काय प्रश्न घेतले, तुमचे कामं बीड जिल्ह्यात लोकांना माहिती, परंतु गावकऱ्यांना अशी विचार जाहीर केली की पातूर सर्कलमधून जर तुम्हाला उमेदवारी भेटली तुम्ही लढायला इच्छुक आहात का? पहिली तर हा विचार दादा, काका साहेबांचा आहे. तर या विषयाबद्दल मी अजून काही विचार केला नाही. जसं घरचे म्हणतील त्याच्यावरच सगळं आहे. आणि आता जसं आपण कॅम्प चालू केला आहे, मेन म्हणजे आपल्या लोकांना मदत करायचं, तर ते माझं चालूच राहील. सर्कल असो नसो, मी या सर्कलमध्ये फिरणारच आहे. तोपर्यंत कोणाचे ऑपरेशन्स कंप्लीट होत नाही, कोणाचं कमीत कमी मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर मी ते फिरणारच आहे. आपण गरजू लोकांना बरीचशी मदत केलेली आहे. म्हणजे अंधत्व असेल किंवा मोतीबिंदू असेल, गरीब लाचार असतील, असे अनेक प्रकार घेतले. आणि त्या लोकांची भावना आहे की कुठंतरी आम्हाला सोळंकी घराण्याच्या तिसऱ्या पिढीचं एक नेतृत्व आम्हाला लाभावं, असे गावकऱ्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी इच्छा केली. त्याच्यावर तुम्ही विचार करावा. आणि खरंच आपण आमच्या ज्या सर्कल झाला तर आपलं स्वागत राहील. दादाच्या कानावर या गोष्टी जातीलच, तर आपणही थोडं विचार करून या ठिकाणी गावकऱ्याला शब्द द्यावा एवढंच विचारतो. थांबतो.